होतं. आय कांट बिलीव्ह इट. एवढे प्रॉब्लेम झाले, एवढे ऑब्स्टिकल झाले. मला वाटलेलं आपलं लग्न होणारच नाही, आपण एकत्र येणारच नाही, आपण एकत्र लाईफ स्पेंड करूच शकणार नाही. फायनली आज आपण इथे आहे, एकत्र दोघंच. आय कांट बिलीव्ह इट. पिंच मी. हा? चिमटा काढ, पिंच मी. हा काय काय झालं? लागलं का? हे मग अशी रिवेंज घेतल्यासारखा चिमटा काढशील तर लागणार नाही, अजून काय होणार? हात दे, हात दे. मी पाहताना तुला कळले नव्याने मला, धागा मनांचा असा हळूवार मी जोडला. भेटू पुन्हा, हरवू पुन्हा, शोधू पुन्हा त्या खुणांना. नवासा इशारा, हवासा इशारा, मनमोही इशारा तुझा. आत्ता बरं वाटलं. बघ कशी वाटली रूम? छान आहे. तू आलीस ना का तुला हवी तशी सजव. नाहीतर आताच सांग, मी आता चेंजेस करून ठेवतो. नाही नको, नंतर करूयात ना. नंतर नाही, आत्ताच. तर थोड्या दिवसात आपल्या साखरपुड्याची डेट फिक्स होईल. मग तुला लग्न करून याच रूम मध्ये यायचं ना, आपलीच रूम होणार आहे ही. मला तुला माहितीये, मी आत्तापासूनच हे क्लीन वगैरे करून ठेवायला लागेल. इथे हे बघ, हे कबट आहे ना, हे स्पेशली तुझ्यासाठी रिकामी करून ठेवले. म्हणजे तुझे जे काही कपडे असतील ते सगळे आणून तू इथे ठेवू शकतेस. हा, आणि ही जी सिटिंग आहे ना, ही फारशी मला आवडत नाही. सो आपण एक काम करूया, हा जो बेड आहे हा शिफ्ट करूया आणि ही सिटिंग आहे ना इथे करूया. म्हणजे तू इथे बसून चहा कॉफी सगळं हा व्ह्यू एन्जॉय करत पिऊ शकतेस. हा, बोल ना काहीतरी, गप्प कायस? काय बोलावं मला सुचत नाहीये. हे हे सगळं एक स्वप्न असल्यासारखं वाटतं. And finally this dream is gonna come true. लवकरच. चल, आईच्या रूमच्या बाजूला एक गार्डन आहे, टेरेस गार्डन. ते दाखवतो, तुला आवडेल. ये. बिंदूला काढून ठेवायला सांगितली होती वो. आई, आई काय करतेस तू? खाली सगळी वाट बघताय. ओ सॉरी सॉरी, बघ अरे पत्रिका मिळत नव्हती आणि आपल्या गुरुजींना ते काय ऑनलाईन वगैरे कळत नाही ना. पत्रिका? आय मीन कशाला हे सगळं? काय गरज आहे? तुला काही फरक नाही पडणार, पण काही गोष्टी शास्त्रात महत्वाच्या असतात, हो की नाही याच्यावरी. आणि लग्न म्हणजे काय चित्र आहे की काय? कुठल्याही पेपरवर कसंही काढलं, नाही आवडलं तर खोडून टाकलं, असं नाही. काही विचार करून काढायला हवं हे चित्र. कुठले रंग भरायचे, त्यात कुठली रंगसंगती योग्य आहे, हे सगळं. चल. सॉरी 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 सॉरी. हळू. चटका नाही लागला ना तुम्हाला? नाही, तुझी साडी नाही ना खराब झाली? नाही, सगळं ठीक आहे. तुम्ही जा खाली, मी पटकन साफ करून येते. जा. अगं नाही नाही, तू कशाला? मी सांगतो ना कोणाला तरी. अरे कशाला कोणाला? परम मंडळी आलीत ना, सगळे त्यांचं खाणं पिणं बघण्यात बिझी आहेत. मी अरे आवरते, हे एवढंच तर पडलंय, साफ करते आणि येते. ऐका ना, तुम्ही प्लीज खाली बसू नका ना. मी करते ना, मी करते सगळं. बरं ही पत्रिका तू घेऊन जा, मी आणि ही येतो. मी राहू दे, दोघं घेऊन जा, मी आले पट. नाही, मी मदत करते त्यांना. तुम्ही प्लीज जा. चालेल ना? आलोच. तुम्ही प्लीज उठा ना. मला सांगा ना, कपडा किंवा पुसायला काही मिळेल का? नक्की? हो हो. बाथरूम मध्ये असेल बघ. कुठे?
हा हे बघे आलेच. मिळालं का ग? हो हो आलीच. शी बाबा, आई ग पायावर पण सांडली इथे. मी पुसते. त्या कपड्यात नको पुसू. टिश्यू आहेत का बघ. मी हाताने पुसते. अगं हाताने कुठे बाळा. टिश्यू. शी बाबा, ए नवीन साडी. नाही चालेल. सॉरी. थँक्यू. झाले झाले झाले. तू राहू दे अगं, मी नाही मी करते ना, तुम्ही प्लीज बसा. एक सांगू का, असं म्हणतात की आजकालच्या सुना पाणी देतील पण पाया पडणार नाहीत. पण बघ माझी सून कशी शहाणी येते. पहिल्याच भेटीत डायरेक्ट कुठलाही विचार न करता पाया पडली, पायांवरची कॉफी पोचली, काही न विचार करत. नाही अजून झाली नाहीये ही सून, तरी होणार आहेस या घरची सून. किती समजूतदार आहेस तू, किती शहाणी मुलगी आहेस. समोरच्याला आपल्या प्रेमात कसं पाडायचं हे अगदी व्यवस्थित माहिती आहे तुला. नाही म्हणजे समोरच्याचे लाड कसे करायचे, त्याची सेवा कशी करायची, त्याच्या मदतीला असं धावून कसं यायचं. किती समजूतदार आहेस. आणि तू नाही पडलंस प्रेमात माझ्या गौतमला. आय एम शुअर गौतमच माझा तुझ्या प्रेमात पडला असणार. आता इतकी समजूतदार मुलगी आहे, इतकी शहाणी मुलगी आहे म्हटल्यावर कोण नाही पडणार तिच्या प्रेमात. आणि खरं सांगू का, माझ्या गौतमला ना आवडतंच त्याच्या आजूबाजूच्या माणसांनी, सर्वंट्सनी, हेल्पर्सनी त्याची सगळी अशी कामं केलेली. हळू हा, काच लागेल हाताला. करते. हा मी टाकू का? नाही 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 तुम्ही बसा. साडी सांभाळा. हो हो. असावरी. थांब. नाही नको. अगं लागेल. लागलं. नाही नाही नाही. आपण केलेल्या कामाचे पैसे मिळाले ना, त्याला नाही म्हणायचं नसतं. आणि ही मुंह दिखाई समज. मदतीला धावून आलीस, या घरातलं सून म्हणून पहिलं काम केलंस. नाही तरी क्या बोलते, शगुन वगुन वो समझ के रख लो.